शिवपरिवार प्रतिमेचे रहस्य. शिवशंकर कुटुंबात वडील, आई, 2 मुलगे आहेत. पण हे काही सामान्य कुटुंबाचे चित्र नाही. हे देवादिदेव भगवान शिवाचे कौटुंबिक चित्र आहे. डोंगरावर त्यांची पत्नी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती आणि त्यांची 2 मुले गणेश अर्थात गजानन, लंबोदर अशी अनेक गणेशची नावे आहेत आणि भालाधारक कार्तिकेय अशी 2 मुले आहेत. शिवपरिवार प्रतिमेचे रहस्य. एक दिवस जेव्हा शिवकुटुंब एकत्र बसले होते, मुनिवर नारदजी तेथे आले. ते तिथे जायचे तिथे ते काही ना काही आपत्ती निर्माण करायचे. नारदजी म्हणाले, तुमच्या श्रेष्ठ मुलासाठी माझ्याकडे एक आंबा आहे. भगवान शिव पत्नी पार्वतीकडे वळून म्हणाले, कोणता मुलगा अधिक श्रेष्ठ? मी हा निर्णय कसा घेणार? चला एक स्पर्धा आयोजित करूया. पार्वती म्हणाली, हा आंबा त्याला दिला जाईल जो जगाची 3 वेळा प्रदक्षिणा करून प्रथम परत येईल. ठीक आहे, असे करूया. भगवान शिव म्हणाले. कार्तिकेय लगेच मोरावर स्वार होऊन आकाशाच्या दिशेने जाऊ लागला. त्याने संकल्प केला की तोच प्रथम जगाच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल. पण गणेश सुद्धा हलला देखील नाही. तो त्याच्या आई वडिलांसोबत बसून राहिला आणि उंदराशी खेळत बसला. कार्तिकेयने जगाला प्रदक्षिणा घातली. मग आणखी एक आश्चर्य, गणेशने मात्र तसे केले नाही. पण गणेशजी डगमगला नाही. जेव्हा कार्तिकेयने 3री आणि अंतिम फेरी पूर्ण करणार होताच इतक्यात गणेशने उभे राहून त्यांच्या आई वडिलांभोवती 3 फेऱ्या केल्या आणि मी जिंकलो आहे असे घोषित केले. माझे जग भावनिक आणि अंतर्दृष्टीने मी पूर्ण आहे. हे जग गोल आहे, विशाल आहे आणि माझे जग मर्यादित आहे. दोन्ही खरे आहेत. पण गणेश विचारतो, कोणते जग अधिक महत्त्वाचे आहे? प्रत्येक संस्कृतीत जग वेगवेगळ्या रूपात पाहिले जाते. काहींसाठी निराकार देवत्व आहेत, काहींच्या मते एकच जन्म आहे, पुनर्जन्म नाही. तर काही जण मानतात की आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो. कोण बरोबर आहे? या प्रश्नांना कोणतेही सार्वत्रिक उत्तरे नाहीत. पण आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तर्कशास्त्राच्या आधारे समजावून सांगता येत नाहीत. कमीत कमी जीवन, मृत्यू आणि देव यांच्या बाबतीत तरी नाहीच नाही. मृत्यूनंतर काय होते कोणाला माहीत आहे? या प्रश्नाला वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. प्रत्येक उत्तर हा विषय सापेक्ष सत्य आहे. म्हणून प्रत्येक उत्तर एक कथा किंवा एक विश्वास आहे. अशी आहे शंकर परिवाराच्या प्रतिमेचे रहस्यमय कथा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.